विरोधी पक्षनेते आणि शिवसेना नेते अंबादास दानवे आपल्यासोबत आहेत। शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांची पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे की शिवसेना ठाकरे गट सोडणार, त्यानंतर शिंदे गटात जाणार, दक्षिण मुंबईतून त्या तिकिटावर लढणार। काय वाटतं? वाटतं या सगळ्या फेक न्यूज आहेत। आत्ता मी उद्धवजींच्या दौऱ्याच्या संदर्भात मिलिंद नार्वेकरांना फोन लावलेला। संध्याकाळी उद्धवजींसोबत पूर्ण दौऱ्यात विदर्भ मराठवाड्याच्या ते सोबत आहेत। अशा बातम्या मुद्दाम होऊन शिवसेनेतल्या काही लोकांना, आता मी मीडियाला दोष देणार नाही याच्यामध्ये, पण काही राजकीय लोक विरोधातले असे प्रयत्न करत असतात, पण या बातमीत कोणताही दम नाही, एवढं नक्की। तुमच्या बाबतीत देखील अशाच प्रकारच्या अफवा उठल्या होत्या ना। मी त्याचा खुलासा चांगल्या पद्धतीने केला होता, कारण राजकीय कार्यकर्त्यांना अशा पद्धतीनं, माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना ठीक आहे, बाकी आरोप प्रत्यारोप होत असतात, बातम्या विरोधात येत असतात, त्याच्याविषयी काही प्रश्न नाही। पण अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। पक्ष सोडणार ह्या बातम्या नाही सहन होत कधी, आणि त्याच्यामुळे मिलिंद नार्वेकरांना मी आता त्या संदर्भात बोललो, अशी कोणतीही घटना कधीच होणार नाही, मिलिंद नार्वेकरांची सुद्धा होणार नाही। त्याचबरोबर औरंगाबादमधून आता छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात संदीपान भुमरे यांना तिकीट देण्यात आलेलं आहे। दोन शिवसैनिकांमधली लढत आहे, कशा रीतीने बघता याकडे? दोन शिवसैनिकांमध्ये नाही म्हणता येणार, एकनिष्ठ शिवसैनिक आणि गद्दार शिवसैनिक अशी लढत मानता येईल, लोक ठरवतील। एकनिष्ठ शिवसैनिक कारण आहे संभाजीनगर शिवसेना प्रमुखावर आणि शिवसेनेवर प्रेम करणार आहे, एकनिष्ठ शिवसैनिक आणि गद्दार शिवसैनिक अशी लढत आहे। गद्दार शिवसैनिक गद्दार शिवसैनिक हा गद्दार कधीच नसतो, त्यामुळे गद्दारामध्ये होईल असं मी स्पष्ट म्हणेल। त्यामुळे दोन शिवसैनिकात लढत असं मी मुळीच मानत नाही। ह्या मतदारसंघामध्ये कोणते मुद्दे घेऊन विरोध, खास करून संदीपान भुमरे यांच्या विरोधातले कोणते मुद्दे तुमच्याकडे असणार आहेत? नाही, खरं तर ही निवडणूक देशाची आहे, देशाचे मुद्दे महत्त्वाचे आहे। हे लोक फार मोदी 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 म्हणतात ना, मोदीशिवाय आम्ही निवडून आलो 1989पासून इथे या संभाजीनगर, मोदी तर आत्ता आलेले आहे। त्यामुळे मुद्दे या जिल्ह्याचे जसे तसे देशाचे पण मुद्दे ना, देशाच्या स्थितीवर बेरोजगारी, महागाई हे मुद्दे महत्त्वाचे आहे, देशाची आर्थिक स्थिती महत्त्वाची आहे, या संभाजीनगराचे सुद्धा बरेच मुद्दे महत्त्वाचे आहे, परंतु देशपातळीवरचे मुद्दे याच्यात महत्त्वाचे वाटतात आणि त्या मुद्द्यावरच आम्ही निवडणूक लढवतो आहे। काल उद्धव ठाकरे यांच्यावर भाजप नेत्यांनी प्रचंड टीका केलेली आहे। देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत की उद्धव ठाकरे भ्रमिष्ठ नेते आहेत, बावनकुळे म्हणत आहेत की सर्वात महान नालायक नेत्यांच्या यादीमध्ये उद्धव ठाकरे यांचं नाव आहे। तुम्ही काय उत्तर द्याल? मला वाटतं शब्दाचा स्तर देवेंद्रजी सारख्या माणसाकडून हे अपेक्षित नाही आहे। बावनकुळे काय बोलतात त्याला कोणी विचारत नसतं, परंतु हेच उद्धवजी तुम्हाला प्रिय वाटत होते, यांचे उंबरठे तुम्ही झिजवत होता, यांच्या सगळ्या गोष्टी तुम्ही ऐकतही होता, आणि जर मग भ्रमिष्ठांचं तुम्ही काय ऐकत होते? आता तुमची सत्ता गेली म्हणून, सत्तेवर तुम्हाला त्याने येऊ दिलं नाही म्हणून तुम्हाला भ्रमिष्ठ वाटतात का? तर ठीक आहे, मग भ्रमिष्ठासाठी नरेंद्र मोदी का टीका टिप्पणी करतात? अमित शहांना यावं लागतं का भ्रमिष्ठ नेत्यांसाठी? मग तुम्ही वेडे आहात, जर भ्रमिष्ठांसाठी तुम्हाला यावं लागत असेल तर तुम्ही वेडे आहात, तुम्ही महाभ्रमिष्ठ आहेत असं त्याचा अर्थ होईल। जर झाले उद्धव साहेब भ्रमिष्ठ तर ठीक आहे ना, मग तुम्ही त्यांच्यावर टीका टिप्पणी, अमित शहा, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, अन्य कोण कोण येत आहेत, जर भ्रमिष्ठ जर असतील उद्धवजी आणि तुम्ही त्यांच्यासाठी येत असाल तर तुम्ही महाभ्रमिष्ठ आहात असं मी म्हणेन। धन्यवाद। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश पदामकरसह कृष्णात पाटील, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर।